नमस्कार. आज आपण एका खूप खोल विषयावर बोलणार आहोत. आत्मा, परमात्मा आणि ही सृष्टी. आणि विशेषतः जगदंबा सरस्वती मम्मांच्या 1965च्या शिकवणींवर आधारित काही विचार आपण पाहणार आहोत. हो, आणि या विचारांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की यात आत्मा, परमात्मा आणि सृष्टी या तिन्ही गोष्टी अनादी मानल्या जातात. म्हणजे त्यांचं अस्तित्व नेहमीपासून आहे, कोणी त्यांना बनवलं नाही. बरोबर. हा दृष्टिकोन प्रचलित समजुतींपेक्षा खूप वेगळा वाटतोय. नक्कीच. तर मग या स्रोतांनुसार आत्मा आणि परमात्मा यांचं नेमकं स्वरूप काय आहे? आणि परमात्मा निर्माता किंवा सर्वव्यापी आहेत असं जे आपण ऐकतो त्यावर हे विचार काय म्हणतात हे जरा खोलात जाऊन बघूया. आत्म्यापासून सुरुवात करूया का? हो. सामान्यपणे असं मानलं जातं की चेतना परमात्म्याकडून मिळते. पण हे स्रोत स्पष्ट सांगतात चेतना तो आत्मा का अपना गुण है. अच्छा, म्हणजे चेतना आत्म्याची स्वतःची आहे. अगदी. आत्म्याला सत चित आनंद स्वरूप म्हटलं आहे ना, त्यातलं चित्त म्हणजे चेतना. आपण बघतोच की आत्मा शरीर सोडल्यावर शरीर लगेच निर्जीव होतं. हो, खरंय. यावरून स्पष्ट होतं की चेतना आत्म्यामुळेच आहे. बरोबर. आणि आत्मा सुद्धा परमात्म्याप्रमाणेच अनादी आणि अविनाशी आहे असं म्हटलंय. म्हणजे आत्मा भी इमॉर्टल चीज आहे. अगदी अगदी बरोबर. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, प्रत्येक मनुष्याची आत्मा वेगळी आहे, स्वतंत्र आहे. प्रत्येक माणसाची. हो, हर इंसान की अपनी अलग आत्मा आहे, बिलकुल युनिक. त्यांचे कर्म, त्यांचे संस्कार सगळं वेगळं. त्यामुळे ती एकच आत्मा सर्वव्यापी आहे वाली कल्पना इथे नाकारली आहे. स्पष्ट म्हटलंय, जितने मनुष्य हैं इतनी आत्माएं हैं. अरे वा. म्हणजे जेवढे मनुष्य तेवढ्या आत्मा. आणि याच आत्मा मग जन्म मरणाच्या फेऱ्यात येतात. हो, आणि मूळच्या सतोप्रधान म्हणजे अगदी पवित्र अवस्थेतून कर्म करता करता हळूहळू तमोप्रधान म्हणजे अपवित्र बनत जातात. समजलं. आता परमात्म्याबद्दल बोलूया. त्यांनाही आत्मा म्हटलं आहे, पण परमात्मा. हो, परमात्मा, सुप्रीम सोल. ते सुद्धा अनादी आहेत, अविनाशी. त्यांचं कोणी निर्माता नाही. एका ठिकाणी ते स्वतः म्हणतात, मैं वो हूं जिसका कोई क्रिएटर नहीं है. अच्छा. आणि त्यांचं स्वरूप ते निराकार आहेत. म्हणजे कुठलाही स्थूल किंवा सूक्ष्म आकार नाही. ते आहेत एक अत्यंत सूक्ष्म तेजस्वी ज्योतिबिंदू. शिवलिंग हे त्याचंच प्रतीक मानलं जातं. पण थांबा, इथे एक मोठा धक्कादायक मुद्दा आहे. हे स्त्रोत म्हणतात की परमात्मा सर्वव्यापी नाहीत. सर्वव्यापी नाहीयेत. हे कसं? आपण तर नेहमी ऐकतो की देव सगळीकडे आहे, प्रत्येक कणात आहे. बरोबर. हे या शिकवणीचं एक खूप वेगळं आणि महत्वाचं वैशिष्ट्य आहे. परमात्मा कणाकणात नाहीत. नाही. जशी प्रत्येक शरीरात वेगळी आत्मा आहे, तसंच परमात्मा ही एक वेगळी, एकमेव विशिष्ट सत्ता आहे. एक अलग विशिष्ट सत्ता आहे. त्यांचे एक निवासस्थान आहे, परमधाम. परमधाम. हो. ते अखंड ज्योती तत्व किंवा इन्फिनिट लाईटने बनलेलं आहे. पण परमात्मा म्हणजे ते तत्व नाही. जसं आपण आकाशात राहतो, पण आपण आकाश नाही होत ना, तसंच आहे हे. अरे वा. म्हणजे परमात्मा सर्वव्यापी नाहीत, तर एका विशिष्ट स्थानी राहणारे एक ज्योतिबिंदू स्वरूप परमात्मा आहेत. मग त्यांना निर्माता म्हणजे क्रिएटर का म्हटलं जातं, जर ते आत्मा किंवा सृष्टी बनवत नाहीत तर? चांगला प्रश्न. इथे क्रिएटर शब्दाचा अर्थ थोडा वेगळा घ्यायला हवा. म्हणजे निर्मिती करणारा नाही, तर रिस्टोरर किंवा प्युरिफायर. रिस्टोरर, प्युरिफायर म्हणजे असं की जेव्हा आत्मा कर्म करता करता अगदी खाली येतात, पतित होतात, पतिततुम प्रधान, आणि हे जग सुद्धा तमोप्रधान बनतं, तेव्हा परमात्मा स्वतः या जगात येतात. कुठे? या सृष्टीवर. आणि मग ते ज्ञान आणि शक्ती देतात. त्याने काय होतं की त्या पतित आत्म्यांना पुन्हा पावन, सतोप्रधान बनवतात. जुन्या जगाला नवीन करतात. पुरानी दुनिया को नया बनाते हैं. अच्छा. आणि नवीन जगाची म्हणजे सत्ययुगाची स्थापना करतात. नई दुनिया सतयुग की स्थापना करते हैं. या अर्थाने ते नवीन जगाचे क्रिएटर किंवा स्थापन करता आहेत. ओके, आता कळलं. म्हणून त्यांना पतित पावन म्हणतात. पतितांना पावन करणारे आणि दुखरता सुखरता सुद्धा, कारण त्यांच्या ज्ञानामुळेच दुःख जाऊन सुख मिळतं. अगदी बरोबर. तेच येऊन खरं ज्ञान देतात. मी कोण आहे म्हणजे आत्म्याचं खरं स्वरूप. माझे वडील कोण म्हणजे परमात्म्याचं सत्यस्वरूप. आणि हे जगाचं नाटक, हे चक्र कसं चालतं, हे सगळं ज्ञान ते नॉलेजफुल गॉड देतात. आणि सृष्टीचं काय?
ती पण अनादीच? हो, या शिकवणीनुसार सृष्टीसुद्धा अनादी आहे. ती कधी निर्माण किंवा नष्ट होत नाही. फक्त चक्रप्रमाणे तिचं स्वरूप बदलतं. जुनी होते म्हणजे कलियुगासारखी, आणि मग परमात्मा तिला पुन्हा नवीन करतात, सत्ययुगासारखी. आणखी एक प्रश्न राहिला. अनेक चित्रांमध्ये आपण बघतो की देवता शिवलिंगाची पूजा करत आहेत. याबद्दल काय म्हटलंय? शोध सांगतायत की ती कलाकारांची भावना आहे, श्रद्धा आहे. कलाकारों की भावना है, श्रद्धा है, पण ते यथार्थ नाही. यथार्थ नाही म्हणजे खरं नाही. हो, सत्य उलट आहे. परमात्म्यानेच सामान्य मनुष्यांना इतकं श्रेष्ठ कर्म करायला शिकवलं की त्यांना देवतेचं पद मिळालं. साधारण मनुष्यों को श्रेष्ठ कर्म कराकर देवता जैसा पद दिलाया. ओ, म्हणजे देवता हे परमात्म्यापेक्षा खाली आहेत. नक्कीच. एका ठिकाणी प्रश्नच विचारला आहे, देवताओं से ऊपर कौन है, ये जिसने बैठकर करके मनुष्य को देवता बनाया है. म्हणजे परमात्मा तर देवतांना बनवणारे आहेत, म्हणून देवता त्यांची भक्तांसारखी पूजा करत नाहीत. ते तर त्यांचे एक प्रकारे वडील झाले. अच्छा, आता सगळं स्पष्ट झालं. थोडक्यात सांगायचं तर या शिकवणीनुसार आत्मा, परमात्मा, सृष्टी तिन्ही अनादी. परमात्मा सर्वव्यापी नाहीत, तर एक विशिष्ट परम आत्मा आहेत, ज्योती बिंदू स्वरूप. त्यांचं मुख्य काम ज्ञान देऊन पतित आत्म्यांना आणि जगाला पुन्हा पावन करणं आहे, रिस्टोर करणं, प्युरिफाय करणं. बरोबर. नक्कीच अनेक आपल्या मनातल्या समजुतींना आव्हान देणारी आहे. एक वेगळाच विचार मिळतोय. खरंय, पण जाता जाता एक विचार काही केल्या डोक्यातून जात नाहीये. कोणता? तो म्हणजे जर आत्मा आणि परमात्मा दोघेही अनादी आहेत, अविनाशी आहेत, आणि त्यांचं मूळ स्वरूप पण ज्योतिर्मय आहे. अगर आत्मा और परमात्मा दोनों ही अनादि है, अविनाशी है और मूल स्वरूप ज्योतिर्मय है, तर मग आत्म्याच्या या खाली पडण्याची, पतित होण्याची आणि मग परमात्म्याने येऊन त्याला पुन्हा पावन करून वर उचलण्याची, या सगळ्या चक्राची, या खेळाची गरजच काय आहे? तो फिर ये आत्मा के पतित होने, नीचे गिरने और फिर परमात्मा द्वारा उसे पावन बनाने, ऊपर उठाने, इस पूरे चक्र की जरूरत ही क्यों है? खरंय, हा जो सतत खेळ चालू आहे, वर जाण्याचा, खाली येण्याचा, याचा अंतिम उद्देश काय असू शकतो? ये जो लगातार खेल चल रहा है, इसका आखिर मकसद क्या हो सकता है? यावर नक्कीच विचार करायला हवा.